सध्या शरद पवार गावकऱ्यांशी संवाद साधतायत. त्यानंतर 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत तो जो दलित बांधव आहे आमच्या गावातला त्याची अट्रॉसिटी जर घेतली असती ह्या पोलीस स्टेशनला तर ही घटना सोमवारी घडली नसती. म्हणजे मूळ त्याचं तिथं आहे. त्या दिवशी त्या लोकेशनला जेवढे कॉल आले, जेवढे तिथं लोक आले, त्या सगळ्यांचे जरी CDR काढले तरीही त्या 6 तारखेला घटना सगळी स्पष्ट होती. आणि मग 9 तारखेला काय काय घडलं त्यानंतरच तर आम्ही मागणी करतोय की त्याच्या जितके आरोपी आहेत त्या आरोपीला सजा दिली तर आपला पूर्ण महाराष्ट्र एक शिक घेईल ह्याच्यातनं की आरोपी आहे, त्या आरोपीला 100% सजा होती आणि त्या गोष्टीकडे कुणी जाणार नाही. एक लाख वेळेस विचार करीन अशा घटना घडताना. माझी पूर्ण विनंती आहे तुम्हाला की ह्या घटनेचा जो तपास आहे ते ह्या मार्गाने करावा. साहेब, मी एवढीच मागणी करते की आम्हाला न्याय मिळवून द्या. आणि ह्या गुन्हे आपण जे आज 7 म्हणतो, हे 7 जरी आपण पकडले तरी हा मेन सूत्रधार आहे तो आज हे 7 पकडले तरी ते नंतर 7 बनवू शकतो. म्हणून ते मेन सूत्रधाराला तुम्ही लवकरात लवकर अटक करा जेवढं होईल तेवढं. आणि माझ्या वडिलांना व आमच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्या. आदरणीय साहेब, आपण या सांत्वन भेटीला येताना सुद्धा पीळ पडतो की आपण कुठल्या जगात आहोत हे कळत नाहीये. इथे येताना प्रत्येक वेळेस इमोशनल हो म्हणायची गरज नाही, ऑटोमॅटिकली होत आहे. एवढं लहान मुलगी पण मागणी करते कारण आमच्या भागामध्ये एवढं दहशतीचं वातावरण जिल्ह्यात झालंय की जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण लोकांनी राहायचं का नाही ही परिस्थिती झाली. कारण बऱ्याच दिवसापासून हे आज ही पहिली घटना नाही, याच्या अगोदरच्या घटना आहेत. पण या घटनेनं तर पीळ पडतो की सर्व महिला, आमच्या पुरुष मंडळी किंवा ह्या सर्व आमच्या तरुणापेक्षा महिला इथे एवढ्या आक्रमक होत्या की महिलांच्या बाबतीत महिलांनी खरी वाचा फोडली ह्या प्रकरणाला. आणि ही घटना कशी घडली तर 6 तारखेला या इथं जे आवाडा कंपनीचं काम चालू आहे तिथं मारहाणीची घटना घडली. एक नॉर्मल केस होती, तिथं तिथल्या वॉचमॅनला मारहाण केली होती. वॉचमॅन म्हणले की मी आज जाऊ देत नाहीये, तर न जाऊ देतो म्हणल्याच्या कारणास्तव त्या वॉचमॅनने सरपंचाला बोलून घेतलं आणि ही गुंड इथे येऊन मारामारी करतायत, भांडणं करतायत असं सांगितल्याच्या नंतर सरपंचाने इथं माझ्या इथं का भांडणं करताय एवढं विचारलं. एवढा एक मनात राग धरून सरपंचानी परत ही जी काही तिथला वॉचमॅन होता तो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांची फिर्याद पण घेतली नाही, साधी NC दाखल करून घेतली. आणि त्यांना 6 तारखेच्या नंतर 7 तारीख 8 तारीख पोलिसांनी काहीच केलं नाही. आणि 9 तारखेला ज्या वेळेस यांच्या 9 तारखेला सकाळी पोलिसांनी यांना अटक केली, दाखवलंय आणि लगेच सोडलंय. मग पोलीस यंत्रणेमधलेच माणसं त्याच्याबद्दल बिलकुल सामील आहेत असं माझं स्वतःचं सुद्धा मत आहे. साहेब, मी खोलात गेल्यानंतर मी दिल्लीला सेशनला असल्यानंतर मला जेवढी घटना घडली कळाली तेव्हापासून 3:30 ते 4 वाजल्यापासून मी SP साहेबांशी कॉन्टॅक्ट करत होतो. तसं जर विचार केला तिथं महाजन साहेबांनी काही आरोपी पकडायचा प्रयत्न केला. म्हणजे पाटील नावाचे PSI होते, त्यांनी प्रत्यक्ष आरोपीबरोबर बऱ्याच वेळ चहा पाण्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत. आता काल मुख्यमंत्री महोदयांनी पण सांगितलंय की मी मुळापर्यंत जाणार. पण मुळापर्यंत जाणार कधी हा प्रश्न आहे. आज 13 दिवस झाले तरी आमच्या आरोपी जो मुख्य आहे त्याला अटक होत नाही. आणि या सर्व आता मुलीची पण काय भावना आहे की बघा काय ते लिकरू बोलतंय की हे 7 आरोपी पकडाल पण ह्याचा जी म्होरक्या आहे, ज्याचा मास्टर माइंड आहे त्याला तुम्ही अटक करा नाही तर दुसरे 7 तयार करील. म्हणजे ही जी प्रवृत्ती लहान मुलात सुद्धा भीतीचं वातावरण आहे. आज कुटुंबानं आपल्याकडे साहेब मागणी केलेली आहे की यांना कुटुंबाला संरक्षण द्या, कुटुंबाच्या या लेकरांच्या शिक्षणासोबत आहे, कुटुंबाला आर्थिक काहीतरी त्यांचं उभं राहिलं पाहिजे, त्याच्यामुळे आर्थिकसाठी काहीतरी मदत व्हावी. या सर्व मागण्या माझ्या वतीनं सुद्धा साहेब आपल्याला विनंती आहे की आपण मुलीच्या संबंधात शिक्षणाच्या बाबतीत तर आपण तिथं बोललाय, आता पण सांगाल. आणि या कुटुंबाला आर्थिक सुद्धा मदत जी शासनाने डिक्लेअर केली त्याच्यापेक्षा आपल्याकडनं पण आणखी आपण जर काही आदेशित दिलं तर त्या पद्धतीनं आपण पण करूयात मदत याला जी आपण सांगाल त्या पद्धतीनं. पण ती मदतीचा भाग वेगळा राहिला, पण इथं न्यायाचा भाग आहे. आणि या भागावर एवढी दहशत आहे की आमच्या तालुका जिल्हा आज एवढ्या
टेन्शनमध्ये पोलीस यंत्रणा काय करतील, कसे ओळखतील. जेवढ्या मागच्या जर या सर्व याच्या मागं जे लोक आहेत यांचे जर CDR काढले, जे लोक नाव घेत आहेत सभागृहामध्ये ज्यांचं नाव घेत आहेत, ज्या दहशत ज्या दिवशी संदीप भाई आले त्या दिवशी पण त्यांना इथं बोललं जाते. आज आता आमचे गोकुळप्पा पण तिथं बोलले की मला पण असं म्हणले की तुम्ही जर घरापर्यंत आज तरी आम्ही बाहेर नेऊन मारलंय, आज तुमच्या घरात येऊन मारू. म्हणजे एवढी जर वाईट परिस्थिती आमच्या या जिल्ह्यात, या तालुक्यात, या मतदारसंघात असेल तर साहेब खूप वाईट आहे. याच्यासाठी तुमची सर्वांची आशीर्वादाची आणि आम्हाला संरक्षणाची गरज आहे. आणि तुम्ही सर्वजण संरक्षण हे तर मागताय संरक्षण, आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला सुद्धा वागणं मुश्किल आहे साहेब. कारण आज आम्ही बोलतोय तर बोलल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा टार्गेट केलं जाणार आहे. पण ठीक आहे, आमचं काय व्हायचं ते होऊ देत, पण या गोरगरीब जनतेचा प्राण वाचला पाहिजे, हा सर्वात महत्त्वाचा विषय. त्याच्यासाठी आपण सर्वांनी ताकद लावून या तपास फास्ट ट्रॅकवर झालाच पाहिजे. पण याचा फास्ट ट्रॅकवर तपास होण्यासाठी अगोदर आरोपी अटक झाले पाहिजेत. ही आरोपी अटक होत नाहीत. याच्यासाठी मुख्यमंत्र्यांना आपण स्वतः जातीनं बोलून, मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घोषणा करून होणार नाही तर एवढ्या दिवस झाला अटक नाही. आणि जे कुठले ह्या प्रकरण सगळं खंडणीशी येऊन भेटतंय, ह्या खंडणीशी घेऊन भेटल्यानंतर मग हे सगळे 302 मध्ये सुद्धा हेच आरोपी आहेत का, ह्याचा तपास झाला पाहिजे, त्यांना त्याच्यात ऍड झाले पाहिजेत. जर ही झालं तरच आपल्याला खरा न्याय मिळेल, नाही तर अन्यथा खरा न्याय मिळणार नाही. याच्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं तुम्ही उभा राहा एवढी माझी विनंती आहे. आदरणीय लंके. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.